होतो 11 धावामध्ये 4 विकेट. काय स्पेशली कुठल्या चेंडूचा जास्त वापर केला किंवा काय तयारी केली होती या मॅचच्या अगोदर? ह्या मॅचच्या अगोदर बघितलं की बॅटवरती बॉल येतोय, मग आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा केला की डॉट बॉल आणि तेही वाईड लाईनच्या जवळ, कारण सगळे अक्रॉस मारायच्या तयारीत असतात. तर त्यांना रन्स करणे होतं, कारण त्यांनाही माहिती होती की आमच्या टीमची बॅटिंग स्ट्रेंथ पण आहे. तर ते शॉट्स खेळत गेले आणि आम्ही फक्त त्यांच्या रेंजच्या बाहेर बॉल टाकत गेलो. तेवढं सगळ्यात सिम्पल हा प्लॅन होता की डॉट बॉल टाका आणि विकेट घ्या. निश्चित या स्पर्धेमध्ये यावर्षी पुन्हा एकदा स्पर्धा होते. तुमच्या सर्व खेळाडूंमध्ये प्रामुख्याने काय भावना आहेत या स्पर्धेविषयी? भावना म्हणजे आता 6-6 महिन्यांचा वेट, म्हणजे आत्ता ही स्पर्धा चालू आहे तर डिसेंबरची तारीख काय असेल स्पर्धेची, याची उत्सुकता नेहमीच असते. आणि त्याचं कौतुक फक्त टाळ्यांनी किंवा सरांनी एवढं केलं हे करण्यात नाही आहे, तर ॲक्च्युली पोस्ट काढून त्यांना अभिवादन करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण त्या हेतूनी विद्यार्थ्यांचा म्हणजे ती एक जी मरगळ आलेली आहे ती दूर करण्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन आहे. ह्या स्पर्धेचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही आहे. तर सचिन सरांचे त्यासाठी आभार आणि त्यांच्या आईवडिलांचेही आभार. सचिन, निश्चित कॉंग्रॅच्युलेशन आणि भरपूर शुभेच्छा असतील. सचिन सरांचे पिताश्री आपल्या समेत आहेत. खरं तर सचिन सरांचं खूप मोठं काम आहे, महाराष्ट्रामध्ये खूप काम आहे. नक्की काय सांगाल सचिन सरांविषयी तुम्ही? काय नाही, प्रथम या सर्व टीमची मी म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो, आभार मानतो. आणि चांगल्या टीम आहेत आणि सर्व फक्त टीमच नव्हे पण MPSC UPSC मध्ये पण ते झळकावेत मुलं, चांगला अभ्यास करून ते अधिकारी व्हावेत एवढे शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आज खास करून या उपक्रमासाठी सचिन सरांचे माता पिता उपस्थित आहेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज सचिन सर ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतायत, निश्चित हे सगळ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुर्तास मॅन ऑफ द मॅच प्रसंग इथेच थांबूयात आणि कमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आपल्याला चंद्रकांत शेट्टे सर आणि नरेश डोबे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद नरेश डोबे सर. आपण आता पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये चालूचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ खेळत आहेत. एका बाजूला असणार आहे देवगिरी ब्लास्टर्स आणि एका बाजूला लोहगड सुपर जायंट्स. सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि देवगिरी ब्लास्टर्स कडून आता फलंदाजांची सुरुवात आपण पाहतोय. धावा बनवण्यासाठी मनोज भोजने तुम्हाला पाहायला मिळतं स्ट्रगल करताना. आणि एकंदरीत या स्पर्धेतला पहिला सामना शेवटच्या टप्प्यावर पराभूत झाले होते लोहगड सुपर जायंट्स. त्यानंतर काल संध्याकाळ त्यांनी गाजवली आणि पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये चांगला खेळ करण्यासाठी त्यांची तयारी स्पष्टपणे पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत मिस्टर प्रवीण वर विकेटनं थोडेसे पावलं टाकताना चुकले आणि म्हणतात ना की चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधीही माघार घेतलेली पत्करते आणि तीच माघार प्रवीण यांनी घेतलेली आहे आणि त्याचमुळे पुन्हा एकदा ते बॉलिंग ट्रॅकवर तयारीत आहेत. विकेटनं धीमगतीचा बॉल, फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतो फलंदाजांचा. कुठेतरी फलंदाजांना ओळखण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की थोडा वेळ घेणं. त्याचमुळे गोलंदाज देखील त्याच आत्मीयतेने प्रत्येक चेंडूवर व्यवस्थित फोकस करताना, पिचिंग मध्ये बदल करताना मोठ्या फटक्यांसाठी तयारी करण्याचे संकेत तर दिसत नाहीयेत, पण गोलंदाज भाव खाऊन जातात. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला म्हणे जे प्रवीणला आपण पाहतोय. पहिलं षटक टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रवीण पुन्हा एकदा तयार. मनोज भोजनेसाठी हा बॉल हुक केलाय. मिड विकेट रिजन मध्ये बॉल चाललाय डीपला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल असं वाटलं होतं, परंतु बॉलने सीमारेषा गाठली आहे. येते मनोज भोजनेच्या बॅट म्हणून हा कडक कडकडीत प्रहार, चौकार. धावा मिळतील 4. वेट फॉर इट, वी आर रेडी फॉर बॅटल. आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजांच्या वतीनं स्पष्टपणे पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, पण आता कुठेतरी चौकार खूप काही सांगून गेलेलं. धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला, म्हणजे पहिल्या 5 चेंडूवर फक्त 2 धावा बनवल्या होत्या. पूर्णपणे वचक गोलंदाजाची पाहायला मिळाली, पण प्रवीणच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेचून कुठेतरी तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा परत आणण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 6 षटकाचा क्रिकेट यासाठी फायद्याचं आहे. जर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला जास्त काही योगदान देता आलं नाही, धावांची जोड देता आली नाही, पण तुमच्याकडे अजूनही 5 षटकाचं क्रिकेट बाकी आहे, त्या संधीचा फायदा उचलला जातो का पाहूया देवगिरी ब्लास्टर्स कडून. देवगिरी ब्लास्टर्सला धावा बनवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, शेवटच्या बॉलवर चौकार आला.
प्रवीणच्या विरोधात. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना आपण पाहतोय अमोल, आणि अमोल कडून देखील अनमोल कामगिरीची अपेक्षा असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक लोहगड सुपर जायंट्सने आज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कालचा दिवस त्यांच्यासाठी कभी खुशी कभी गमवाला राहिला होता. आज ते कमबॅक करताना पाहायला मिळतील. आउटसाइड लेग स्टंप भरपूर बाहेर टाकलेला बॉल, अंपायर सिग्नल येतोय वाईट बॉल. ही अतिरिक्त धाव येते आणि या धावेबरोबरच धावसंख्येला थोडासा वेग मिळतोय. 7 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. मग म्हणतात ना की साध्या प्रयत्नाला दुनिया विचारत नाही. प्रयत्न तुमचे संघर्षाचे असायला हवेत आणि तेच प्रयत्न आता फलंदाजांना करायचे आहेत. फुललेनचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, ऑनसाइडला टर्न केलं, सरकच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. डिरेक्टेड बॉलिंग एंडला गरज नसताना पूर्ण होते 1 धाव आणि एका धावाच्या मधून धावसंख्या पोहोचते 8 वर. 8 धावा पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट केला. बहुधा हा खेळाडू लहानपणी चांगल्या गोट्या खेळलेला आहे आणि त्यामुळे त्याचा नेम लागलाय. परंतु इथे सुरक्षित असेल फलंदाज सिंगल बरोबरच धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होते. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. ब्रेक थ्रू गरजेचा असेल. चांगले चेंडू तुम्ही टाकले, धावा रोखल्यात, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला विकेट घेणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज तयार होते होती विकेटने पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता. शरीरापासून थोडासा दूर खेळाय आणि खरं तर मनीची गरज नाहीये. जसा बॉल तसा फटका खेळून देखील तुम्ही धावा घेऊ शकता. काही चेंडू तुमच्यासाठी जर ज्यावेळी चुकीचे टाकले जातील किंवा खराब येतील त्यावेळी मोठे फटके देखील खेळण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. बघा, रूम क्रिएट करून तुम्ही सरळ बॅटने कसे खेळू शकता. जर तुम्ही रूम क्रिएट करताय तर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं, कव्हरला खेळायचं, पण तो मनसुबा या अगोदर फलंदाजाचा पाहायला मिळाला नाही. बॅक टू द बॉलर तरी स्ट्रोक खेळा आणि आता सुद्धा ते स्ट्रगल पाहायला मिळते. त्याची कंटिन्यू राहिलेलं आहे. धावसंख्येवर आता कुठेतरी वेग मिळेल की नाही पाहूया. दुपारचं सत्र खरं तर फलंदाजांसाठी महत्वाचं असतं. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिली थोडी फलंदाजांची दमछाक आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. फलंदाज स्ट्रगल करत धावांना जोड देण्यासाठी. धावसंख्या बिनबाद 8. ऑनसाइडला आडव्या बॅटने खेळलं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉलवर पोहोचताय तर डावीकडे सरकताना चांगला स्टॉप, चांगलं गॅदर, थ्रो देखील अप टू डेट. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 9 आकड्यावर. सिंगल्स गरजेचे आहेत. सिंगल डबल ह्या क्रिकेटच्या लाईफ लाईन आहेत आणि त्यामुळे जर तुमच्या बॅटमधून मोठी फटके येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर नेहमीच मनोज भोजने अशा प्रकारच्या खेळासाठी जाणला जातो. मागची मॅच ज्या पद्धतीने तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि इथे देखील अपेक्षा असेल. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता, लॉंग ऑफला उडवला. चांगले टायमिंग प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर, येतो उत्तुंग षटकार. मनोज भोजनेच्या बॅटमधून कडक प्रहार. यायलाच हवा होता हा फटका आणि आता कदाचित गोलंदाजाला तो झटका मिळतोय की कुठेतरी ही सुरुवात आहे की काय मोठ्या धावसंख्येकडे जाण्याची. कारण आता या फटक्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता दुहेरी आकड्यावर 15 वर पोहोचलेली आहे आणि आता फलंदाज सक्रिय राहिलेले आहेत. आपण जर दोघांचा विचार केला थोडासा वेळ ते घेत आहेत आणि साहजिक आहे की कुठेतरी जर दोघांकडे चांगलं कॅलिबर आहे तर थोडा वेळ घेऊन जर तुम्ही फटकेबाजी योग्य ते वेळ केली आणि डॉट बॉलला जर भरून काढलं तर ते देखील एक फायद्याचं ठरू शकते. गोपीजी अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. थोडासा वेग घेतला तर त्या गोष्टी भरून काढता येतील. तर दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अमोल भोतीकर देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाला होता, परंतु या षटकामध्ये त्याच्या विरोधात काही धावा आल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक षटकार त्याच्या विरोधात खेळला गेला आहे. म्हणजेच काय तर थोडासा दबाव त्याच्यावर देखील असेल, परंतु धावा गरजेच्या आहेत. या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय देवगिरी ब्लास्टर्स. थोडासा ब्लास्ट करावा लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये संघर्षमय लढतीमध्ये तो सामना जिंकला. तिथे देखील देवगिरी ब्लास्टर्सनी जास्त धावसंख्या उभारलेली नव्हती, परंतु दुसऱ्या धावात त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आणि या मॅचचा जर विचार केला तर लोहगड सुपर जायंट्स हा गोलंदाजी आणि फलंदाजीच्या दोन्ही गोष्टींमध्ये थोडासा वरचढ असणारा संघ आहे. त्यामुळे या संघाविरोधात तुम्हाला एक चांगलं लक्ष प्रस्थापित करणं गरजेचं राहील. आणि चांगला उल्लेख आपण केला, संघांचा उल्लेख देखील आवश्यक आहे. पण वी आर द बेस्ट हेच मनात ठेवून तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. बॅटची आउटसाइड आहे, फ्लाय स्लिपला नाहीये कोणी. शॉर्ट थर्ड मला क्षेत्ररक्षक शरद स्वतः आहेत. गोल फिरून बॉलर काय बात आहे, काय जजमेंट शरद यांचं की तो गोल फिरले आणि ज्या ठिकाणी बॉल आहे तिकडेच त्यांनी बॉल कलेक्ट केला. जबरदस्त या ठिकाणी चित्र .in वर पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल धावसंख्या जाते 16 वर. मला ते वाक्य आता आठवते, मरता क्या नाही करता. एक प्रदक्षिणा स्वतःभोवती त्यांनी घातली, त्यानंतर बॉल थांबवला आणि गरजेचं आहे, बॉल थांबवणं गरजेचं आहे. आणि ते धाव देखील मिळाली आहे. एका धावी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली. 16 धावा, एकही घडी गमावलेला नाहीये. सर्व समालोचकांच्या छटा तुम्हाला या येत्या 7 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ते खूप गरजेचं आहे. गोपी जाधव या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं ते विवरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. नरेश टोमे सरांच्या
शाब्दक खजाना आपण ऐकला. तसेच खूप चांगल्या पद्धतीने व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर चंद्रकांत शेट्टी सर देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तसेच विविध राज्यांमध्ये हिंदी भाषेतून समालोचन करणारे प्रशांत जाधवडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक चांगला फ्लेवर समालोचनाच्या बाबतीत आपण प्रेक्षकांना देत आहोत आणि त्याचमुळे हा दुसरा दिवस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा प्रवास सुरू राहिलेला आहे प्रहार प्रीमियर लीगचा. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत मनोज आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बनवता तयार अश्विन बॅकफुटला गेले, कट केलं, गॅप शोधलाय, गल्लीतून बॉल बाहेर काढला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील, थर्डमॅनला बॉल अडवला जाईल पण त्या ठिकाणी थोडी चमचाक क्षेत्ररक्षकाची, पण बॉल अडवलेला आहे का. दरम्यान पूर्ण होतात या 2 धावा, 2ची होते वाढ आणि 2च्या वाढीनं धावफलक जातोय 18 या आकड्यावर. इथे चांगली प्लेसमेंट होती, गॅप शोधला आणि गॅपमध्ये दिशा दिली, बॉलला गाईड केलं, गलीमधून बॉल थर्डमॅन आणि गलीमध्ये पोहोचला, तिथे 2 क्षेत्ररक्षकांनी बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्या गेल्या. सेन्सिबल क्रिकेट होतं, चांगली प्लेसमेंट. अश्विन कुमकर पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर दी विकेटने मनोज भोजनेसाठी पुढचा चेंडू मागे गेला, पुल करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नव्हता, बॉल हवेत नोमॅन्स लँड मध्ये पडला. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, यावेळेला एकच धाव मिळते. मनोज भोजनेने थोडासा प्रयत्न जरूर केला परंतु यावेळी प्रॉमिसिंग नव्हता, तेवढासा बॉल लोड झालेला नव्हता. इथे एकाच धावेवर समाधानी व्हावं लागतंय. समाधान खरं तर कोणाचं होत नाही, जास्तीत जास्त मिळावं अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाला विकेटची आणि डॉट बॉलची अपेक्षा असते, फलंदाजाला धावांची अपेक्षा असते, अर्धशतकाची अपेक्षा असते. पण प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण झाली तर मग क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला जिंकता येणार आहे आणि तसं काय होणार नाहीये. एक जण जिंकेल, एक जण शिकेल. दरम्यान धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 19 धावा, बिनबाद 19 आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत. या षटकातले 2 सुरुवात या षटकाची चांगली राहिलेली आहे. मोठ्या स्ट्रोक पासून अश्विन फलंदाजांना या वंचित ठेवत आहेत. यावेळेस ऑनसाईडला पुल केलंय, ऑपॉर्च्युनिटी होती पण निर्जन स्थळी बॉल लँड होईल तोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि आरामात जास्त वेगाने नाही चालत चालत त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाते आता 21 वर. म्हणजे हे देखील गरजेचं आहे की मोठी फटके येत नाही तर एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आणि त्याने धावफलक पुढे न्यायचा. आणि सध्या जर आपण पाहिलं मनोज भोजने आणि योगेश भवरे टीमचा कॅप्टन आहे आणि त्याने ज्या पद्धतीने पॉझिटिव्हिटी दाखवलाय 2-2 धावा घेऊन देखील धावफलक पुढे घेऊन जाता येईल हे गरजेचं आणि ते महत्वाचं काम सध्या हे दोन्ही फलंदाज करतायत. अश्विन पुन्हा एकदा तयार, योगेश भवरे स्ट्रायकिंगला स्विच हिट, गॅप मध्ये फटका चांगला आहे, पाठवला थर्मन मामलांच्या दिशेने, येतोय चौकार, रन मिळतील 4, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अतिशय चांगला फटका, धावा मिळतात 4. ट्राय टू इम्प्रोवाइज युअरसेल्फ आणि तेच इम्प्रोव्हायझेशन आता पाहायला मिळालेलं आहे फलंदाजाचं आणि आता त्यांनी जाणलंय की हीच ती वेळ आहे, हीच ती मिड फेज आहे ज्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवायला हवा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अश्विन कुमकरच्या विरोधात योगेशची बॅट आता चौकाराची भाषा बोलू लागलेली आहे. धावसंख्या 25 झाले, 25 रन्स विदाउट लॉस. आणि आपल्याकडे जर इतर फलंदाज आहेत जे जास्त धावा बनवू शकतात तर त्यांना वाचवून काय फायदा. आणि त्याचमुळे आता आक्रमक पवित्र धारण केलेल्या फलंदाजाने जास्तीत जास्त धावांसाठी ते प्रयत्न दिसत आहेत पण मिळते ही 1 धाव, धावसंख्या 26. या 2 खेळाडूंकडे क्षमता आहे, सलामीवीर म्हणून ते मैदानात दाखल झालेले आहेत, मोठमोठे फटके घेण्यासाठी जाणलं जातं त्यामुळे चान्स घ्यावा लागणार आहे. कारण पहिल्या डावाचं 3रं षटक आहे. अश्विन कुमकर हा देखील तेवढाच कल्पक खेळाडू आहे, त्याला देखील माहिती आहे मनोज भोजनेच्या विरोधात अनेक वेळा तो खेळलेला आहे. मग तशाच पद्धतीने तो देखील गोलंदाजी करतोय. हा बॉल चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड प्लेसमेंट शोधली आहे आणि 1 बाउन्स बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, येतोय प्रहार, दणदणीत चौकार, रन मिळतील 4. 3 षटकांचा खेळ असताना धावसंख्या 30 झालेली आहे आणि अजून 3 षटकांचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मी गोपी जाधव यांच्या दिशेने वळतोय. गोपी, आपण स्पर्धा परीक्षा दिलेली आहे तर कठीण असा विषय कुठला राहिला स्पर्धा परीक्षा देत असताना गोपी तुमच्यासाठी? स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताच विषय तेवढासा सोपा नसतो, सगळेच विषय कठीणही नसतात, जे काय असतं ते मॉडरेट असतं. स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला नेहमीच सातत्यपूर्ण राहावं लागतं. आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये हार्डवर्क केलं तर लगेच सक्सेस मिळतं, पण तू हार्डवर्क करून सक्सेस मिळत नसतो. त्यासाठी हार्डवर्क बरोबर तुम्हाला स्मार्टवर्क करावं लागतं आणि हार्डवर्क, स्मार्टवर्क प्लस कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ठेवणं गरजेचं राहतं. आणि एखादा विषय थोडासा अवघड होऊ शकतो, कठीण म्हणता येणार नाही, थोडासा अवघड असू शकतो, परंतु त्या विषयावर आपण विशेष लक्ष केंद्रित केलं तर तो विषय देखील तेवढाच व्यवस्थितपणे आपल्याला सोडवता येतो. आणि स्पर्धा परीक्षांचा प्रवास हा तेवढासा सोपा नाहीये, खूप मोठा प्रवास राहतो. कारण प्रत्येक पर्वात, प्रत्येक वर्षी तेवढीच कॉम्पिटिशन, तेवढी स्पर्धा असते
आणि त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की तुम्हाला स्वॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की एखादा विषय तुमचा जर सोपा आहे म्हणजे जर इंग्लिश सारखा विषय तुमचा सोपा असेल आणि मॅथ्स अँड रिजनिंग सारखा विषय थोडासा अवघड जात असेल तर तुम्ही त्या विषयाला जास्तीचा वेळ देऊन विशेष त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि सचिन डब्ल्यूएस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर नक्कीच तो विषय तुमच्यासाठी कधीच कठीण राहणार नाहीये, तो सहज आणि सोपा होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये मॅथ्स आणि रिजनिंग हा विशेषतः अवघड समजला जाणारा विषय सचिन डब्ल्यूएस मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून नेहमीच सोपा केला गेलाय मनीषजी. तेच आवश्यकता आहे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं की यस, सोपं काही नसतं आणि कठीणही काहीच नसतं. आपण तो विचार करतो म्हणून ती गोष्ट सोपी किंवा ती गोष्ट कठीण बसते. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतकंच. जाऊया चालू सामन्याच्या दिशेनं आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 30. नियंत्रण चांगलं आहे, विकेट वाचून 30 धावा म्हणजे चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय देवगिरी ब्लास्टर्स या टीमची. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील प्रहार अकॅडमी. प्रहार एंड कडून अतुल येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस हलकासा टर्न मिळाला होता, टप्पा पडल्यानंतर ऑनसाईडला आडव्या बॅटने खेळले आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत पण या ठिकाणी थोडंसं कठीण बनवून बसलेले आहेत आणि त्याचमुळे बघा शरीराचा संपर्क करून बॉल थोडासा ढकलला गेला. एखाद्या वेळेला 2 मध्ये बदललं. धावसंख्या 32 आणि कल्पकता आहे असं म्हणावं लागेल. पाहिलं थोडंसं क्षेत्ररक्षाने फंबल केलंय, लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला आणि ती धाव वेगाने पूर्ण केली. आणि हे क्रिकेटमध्ये गरजेचं राहतं मनीषजी की ज्या ज्यावेळी तुमच्यासमोर संधी प्राप्त होते ती तुम्हाला लगेचच पूर्ण करायची असते. अतिलचा हा चेंडू अपिश खेळायचा होता, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला दिशा दिली, वाईट इश लॉंग आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बॉल पोहोचलाय. इथे देखील 2 धावा मिळतात. गॅप शोधण्यामध्ये योगेश बहुरे खूप चतुर आहे खेळाडू आणि त्याने हा गॅप देखील शोधला. इथे देखील 2 धावा घेतल्या. 2 धावांबरोबरच धावसंख्येला आकार दिलाय. 34 धावा स्कोर कार्डवर, एकही गडी गमावलेला नाहीये. परंतु आता आपण जर लोहगड सुपर जायंटची जर विचार केला तर त्यांना पहिला ब्रेक थ्रू गरजेचा आहे मनीषजी. हा इतर साहजिकच आहे. ऑफस्टोच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का? अनावश्यक गोष्टी क्रिकेटच्या मैदानामध्ये टाळायच्या असतात. हा वाईट बॉल असू शकला असता, छेडण्याचा प्रयत्न झाला, अंगलट आला. जसा आपण उल्लेख केला ब्रेक थ्रू आला. पहिला धक्का बसतोय देवगिरी ब्लास्टर्सला. मी एवढंच म्हणेन की आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. योगेश बहुरे आतापर्यंत चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळत होता आणि थोडीशी जोखीम त्याने घेतली. वेलकम प्रकाश मडके सर, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आणि ती जोखीम घेतली, परंतु नेहमीच आपण म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु ही जोखीम थोडीशी अंगलेट आली आणि एक महत्वाची विकेट योगेश बहुरेच्या रूपाने कॅप्टन टीमचा नेता इथे माघारी परतलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 34 धावा, 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय प्रफुल्ल देखील तेवढाच आक्रमक आहे. पण तुम्ही रणनीती पहा मनीची की डावखुरा हाताचा खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डावखुरा हाताचाच खेळाडू मैदानामध्ये पाठवला गेलाय. अभ्यास हा बेसिक अभ्यास आहे आणि प्रत्येक जण त्याच गोष्टीवर अंमल करतो. तुमच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटनं स्वाईप करण्याचा प्रयत्न जरूर होता. स्क्वेअर लेगला बॉल तर मागे यायला विकेट किपरच्या दरम्यान पूर्ण होते. बाईची 1 धाव आणि एका डब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 35. धावा येणं आवश्यक आहे. डॉट बॉल पासून दूर राहायचंय देवगिरी ब्लास्टर्सला, कारण आपण जर रेंज पाहिली तर लोहगड सुपर जायंट्सची रेंज आपण त्या दिवशी अश्विनच्या वतीनं पाहिली. त्यांच्याबद्दल चांगला खेळ फलंदाजीचा पाहायला मिळाला. प्रवीण देखील त्याच लईचे फलंदाज आहेत. त्यामुळे एक बॅटिंग स्ट्रेंथ आहे टीम लोहगड सुपर जायंट्सकडे आणि म्हणूनच मला असं वाटतं की 60च्या पलीकडे जाणं बंधनकारक होऊन बसतंय ते म्हणजेच देवगिरी ब्लास्टर्ससाठी. त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, भरपूर एलिव्हेशन, प्ले डाऊन दी बॉल, सोडलाय कॅच ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण, भरपूर अंतर कापलं गेलं. त्यानंतर आपण पाहिलं तर मिडॉनमधून थोडासा बॉल मागे हवेत होता. खूप वेळ बॉलवर नजर ठेवली परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय आणि तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्या गेलेत. मनोज भोजनेचा झेल सोडणं तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं, कारण हा खेळाडू असा आहे जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचं मोठ्या खेळीमध्ये रूपांतर केलंय आणि आता कदाचित तशाच पद्धतीचा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आहे. हलक्या हाताने प्लेस केले बॉलला. थोडीशी परीक्षा गोलंदाजाची, बॉलवर पोहोचले फॉलो थ्रू मध्ये, तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली आणि धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. आपण त्या झेलची चर्चा करूया. उंच गेलेला चेंडू व्यवस्थित हातात टिपणं हे देखील खूप कठीण असतं, पण विकेट कोणाचा आहे हे लक्षात घेऊन देखील कधी कधी स्वतःच्या त्या देहबोलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे, बॉडी ऍडजस्ट करणं आवश्यक आहे.
अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. उंच गेलेला झेल, लगेचच तुम्हाला बॉल साईड होणं, कारण एका बाजूला उन्हाचा तडाखा आपल्याला पाहा येतो आणि एवढं कडक उन्हात तो झेल घेणं तेवढंसं शक्य नाहीये. म्हणजे कमेंट्री बॉक्समध्ये बसून आपण अनेक कमेंट्स करू शकतो, पण प्रत्यक्ष मैदानात ज्यावेळी हा खेळ आपण पाहतो त्यावेळी उन्हाच्या जळा तिथे त्या बॉलवर नजर ठेवणे, तो झेल घेणं तितकंसं सहज आणि ते शक्य होत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोणत्या खेळाडूचा झेल आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे, कारण अशा वेळेला एखादा जो खेळाडू असतो ज्याला संधी मिळते आणि त्यानंतर तो विस्फोटक होतो आणि तिथून काही वेळेला ते सामने पण गमवावे लागतात. त्यामुळे झेल हे घ्यावेच लागणार आहेत. प्रयत्न जरूर केला गेला, प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमी म्हणतो, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करून झेल घेणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे, पकडा झेल जिंका खेळ. आणि तेव्हा झेल घेणं तुमच्यासाठी अपरिहार्य असणार आहे. अश्विन कुमकर येतोय कॉम्बॉक्स कडून पहिला बॉल. मनोजसाठी हा बॉल फुल लेनचा होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये बॉल पोहोचलाय, तिथे एकच धाव मिळेल. मनोज भोजनेने सरळ बॅटने हा फटका खेळला, एक धाव इथे मिळते आणि सिंगलच्या जोरावर आता सिंगल बरोबरच 39 धावा स्कोर कार्डवर. एक गडी बाद योगेश भाऊरेची एक बहुमूल्य विकेट तिथे मिळाली आहे. प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. अश्विन सातत्याने प्रहार प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वामध्ये चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचमुळे जितकं जुनं क्रिकेट तुमच्याकडे आहे, ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवतायत, अशा वेळेला तो अनुभव तुम्हाला अजून जास्त काही देऊन जातो आणि तेच आता लोहगड सुपर जॉईंट्सला मी ऑन द राईज खेळले, चांगला स्ट्रोक सिलेक्ट केलेला आहे. बॉल जातो लॉंग ऑफ सीमारेषा पार. अश्विनच्या विरोधात येतोय एक नेत्रदीपक चौकार. अश्विनच्या विरोधात आता थोडासा हल्ला चढवलाय, गिअर शिफ्ट केलाय. प्रफुल्ल मुंबईकडून पुण्याकडे निघाला. पहिल्यांदा तो लोकल ट्रेन मध्ये बसला, तो कर्जत पर्यंत पोहोचला आणि आता त्याने कर्जत मध्ये उतरून वंदे भारत एक्सप्रेस पकडली असंच म्हणावं लागेल, कारण अश्विनच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणं तेवढंच शक्य नसतं, परंतु ते शक्य करून दाखवलंय प्रफुल्लने. डान्सिंग डाऊन द विकेटने ऑन साईडला लाभ केला. मिड विकेट मध्ये बॉल हवेत. नो मन्स लँड मध्ये बॉल पडला, निर्जनसही बॉल पडला, तिथे 2 धावा थ्रो करेपर्यंत पूर्ण केल्या गेल्यात आणि आता 2 धावे बरोबरच धावसंख्येला वेग देत असताना धावसंख्या पोहोचली 45. एक गडी बाद. बघा म्हणतात ना की सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी झटावं लागतं, धावसंख्येसाठी झटावं लागतं, विकेट घेण्यासाठी झटावं लागतं आणि तेच मैदानाच्या त्यात झटपट फलंदाजाची पाहायला मिळते आणि मोठ्या फटक्यांसाठी ते प्रयत्न दिसत आहेत. यावेळेस बघा खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. फाईन लेग प्लेअर करताना बॉल जातो सीमारेषा पार. जबरदस्त फटक्याचा शानदार आविष्कार, इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला वरच्या दर्जाचं पाहायला मिळतंय आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. एक गडी बाद 49 धावा. आता 50च्या दिशेने वाटचाल झाली. इम्प्रोव्हायझेशन चांगले केलं. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला, जागा बनवली आणि त्यानंतर हा थोडासा स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये यश आले प्रफुल्लला. आणि मी ज्या पद्धतीने म्हणालो होतो की डावखुराताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुराताच्याच फलंदाजाला का पाठवलं गेलं याचं त्यांनी उत्तर दिलंय. चौकार अश्विनच्या विरोधात आलाय. धावसंख्येला देखील आकार मिळालाय. भरवशाच्या गोलंदाजाला घाव घेण्याचा प्रयत्न आता फलंदाजाचे दिसते आणि त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न. पुढे सरकले अपील तर लाऊड आहे आणि त्या ठिकाणी विकेट किपर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. येतो हा डॉट बॉल जो आवश्यक होता अश्विनला परत येण्यासाठी या षटकामध्ये. अश्विन कुमकर यांच्या वतीने आतापर्यंत विकेटचा शोध तर घेतला गेला नाहीये, पण 11 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक महागड स्पेल त्यांच्या वतीने पाहायला मिळते. आज थोडासा अश्विन संघर्ष करताना पाहायला मिळते, परंतु पहा आपण आज महागडा ठरवला त्याला, परंतु त्यानंतर लगेचच त्याने चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला आणि डॉट बॉल सहित आपला स्पेल इथे पूर्ण केले. ओव्हरची ते समाप्ती होते. षटकं संपलेली आहेत आतापर्यंत. 5 षटकांबरोबरच 49 धावा आलेल्या आहेत. यानंतरचा सामना प्रहार प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत, जिथे नाणेफेकीचा कौल होईल आणि संघ जोडले जाणार आहेत आपल्या बरोबर. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध शिवनेरी रॉयल. टॉस बॉक्स मध्ये ह्या डावाच्या मध्यंतरामध्ये टॉस होईल आणि टॉस साठी तिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रशांत दबडे. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावातले आणि या 6 चेंडूंमध्ये म्हणजेच एका षटकामध्ये जर चांगली फलंदाजी केली गेली, विकेट्स भरपूर हातात आहेत, परंतु आता थोडीशी फटकेबाजी करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक चांगलं लक्ष पहिल्या डावामध्ये प्रस्थापित केलं जाईल लोहगड सुपर जायंटच्या समोर.
मी कौतुक करेन या ठिकाणी देवगिरी ब्लास्टर संघाच्या फलंदाजांचं. समोरील गोलंदाजांचा आढावा घेऊन एक तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. सातत्याने धावसंख्येचा ओघ वाढवण्यासाठी ते फटके देखील पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाजाच्या विरोधात जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचं तंत्र देखील तितकंच महत्त्वाचं होतं. आणि त्याचमुळे ओव्हरऑल जर मागच्या 5 षटकांचा आढावा घेतला तर चांगला खेळ फलंदाजांचा. आणि यावेळेस बघा बॉल हलत आहे, मिड विकेट क्षेत्र क्लिअर करणार आहे. बसकर भाला जमा केला 6 धावा, येते षटकार. जबरदस्त बॅटिंग आता शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. जी आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण होते. 6ची वर धावसंख्या पोहोचते 50 पार 55. मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने फटकेबाजी केली, त्याने धाबा काढल्या आणि एक चांगला धावफलक त्याने उभारला. हे सूत्र नेहमीच पाहायला मिळतं. गोलंदाज तयार अतुल फुललेंचा बॉल वाईड यॉर्कर इथे पेश केलाय. आधीच्या फटक्याचं इथे उत्तर देत असताना सांगितलंय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तू मला एक मोठा फटका खेळू शकलाय, परंतु त्यानंतर त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. मागच्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर लाईन मध्ये थोडासा चेंज केला, बदल केला, वाईड यॉर्कर टाकला, जिथे डॉट बॉल देखील आले. म्हणजेच काय तर हे बॅटल गोलंदाज विरुद्ध फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये देखील रंगताना पाहायला मिळते. डान्सिंग डॉन विकेटने उडवलाय बॉल. एलिव्हेशन भरपूर या बॉलवर क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर बॉल पडला आणि जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा देखील इथे मिळत आहेत. मनोज भोजनेला 2 धावांबरोबर धावसंख्या 57 धावा. 57 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. द विकेट बॉलर तयार. स्टेप आउट आणि या बॉलला थेट मैदानाच्या बाहेर उडवले. मैदानाच्या आरपार सीमापार मिड विकेट क्लिअर करताना येतो आकर्षक आलिशान नेत्रदीपक षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव और बॉल को लेके आओ असंच म्हणावं लागणार आहे. स्लॉट मध्ये टाकला बॉल की प्लॉटच्या बाहेर जातो. तू कच्च्या गुरुचा चेला नाहीयेस, परंतु मी देखील इथे रायडर आहे आणि आज तुला सफर करून आणणार आहे हे सांगितलं मनोज भोजने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, यशस्वी धाव इथे पाहायला मिळते. काय धावलाय मनोज भोजने, जीवाची अक्षरशः बाजी लावली. बाग मिल्का भागची कहाणी पाहायला मिळाली आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांबरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 65 धावा. आणि आता पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनोज भोजने 20 बॉलमध्ये 39 वर पोहोचलाय. एक आधी त्याने किल्ला लढवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला प्रफुल्लने तेवढीच साथ दिली आहे. अतुल थोडासा फिल्डिंग मध्ये बदल करतोय. शेवटचा बॉल, या षटकामध्ये धावा आल्यात आणि आता शेवटच्या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर मात्र 70 पार होऊ शकेल. आता ते शक्य आहे का हे पाहावं लागणार आहे. आपण पाहतोय मिडॉप मधला क्षेत्ररक्षक आता डीप कव्हर मध्ये पाठवला होता, तिथून पुन्हा एकदा तो शॉर्ट कव्हर मध्ये बोलवलाय, कव्हर्सला बोलवला गेलाय आणि डीप कव्हर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक लावला गेला. वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळते. मनोजसाठी हा चेंडू खोबा टप्प्याचा होता, सरळ बॅटने खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये पोहोचला तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केले शेवटच्या चेंडूवर. या 2 धावांबरोबरच पहिल्या डावातील 6 षटकांचा खेळ संपला. अर्थातच पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या उभारली गेली आहे 67 धावा. 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय लोहगड सुपर जायंटच्या समोर देवगिरी ब्लास्टर्स कडून. परंतु या डावाचा जर आपण विचार केला तर मनोज भोजनेने या डावामध्ये सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याने एक हाती आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये मदत केली आणि आपला खेळ बहारत असताना चांगली फटकेबाजी साकारली. त्याच्या बरोबरने प्रफुल्लचा जर आपण विचार केला तर प्रफुल्लने धावा काढल्या. या डावामध्ये 10 धावा प्रफुल्लने काढलेल्या आहेत आणि एकंदरीतच 67 धावा या धाव फलकावर आहेत. 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. यानंतर जाऊया थेट आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध शिवनेरी रॉयल असा सामना रंगेल आणि टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले जात आहेत प्रशांत आदाबडे सर. ओव्हर टू यू. आम्ही थांबतोय, जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात त्यानंतर समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोनवर आपल्यावर जोडले जातील व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मुंबई भूषण चंद्रकांत शेटे सर आणि त्यांच्याबरोबर पुण्याचा सुमधुर, पुण्यनगरीचा एक सुमधुर आवाज, शब्द अलंकारिक शब्दांचे बादशाह नरेश डोमे सर. या सर, आपलं मायक्रोफोनवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
वेलकम बॅक. यानंतर जाऊया टॉस बॉक्स मधून. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे घेणार आहोत. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स. या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कोल होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला शिवनेरी रॉयल्ससाठी या स्पर्धेचे निर्माते विद्यार्थ्यांचे भाग्य बघाते आदरणीय सचिन ढवळे सर आहे संगणकाच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग टायटनसाठी टीमचे कॅप्टन सैफ शेख आहेत. आणि आपण पाहतोय कोमल सर आमच्यासोबत जोडले गेले टॉस साठी. कोमल सरांना विनंती करतो की आपण कॉइन स्पिन करा. कॉल कोण देणार आहे? सचिन सर कॉल देणार आहेत. व्हॉट इज द कॉल? म्हणजे विजयदुर्ग लायन्सने हा टॉस जिंकलाय. सब टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. शिवनेरी रॉयल्सच्या विरोधात हा सामना खेळायचा. दोन्ही संघ तेवढेच बॅलन्स आहे. ते तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सचिन सरांची बॅट खूप चांगली बोलते. चांगले कमबॅक त्याने केले. त्यांची टीमने सकाळ सत्रात देखील एक चांगला सामना जिंकलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? होता येईल तेवढं आम्ही म्हणजे होता येईल तेवढं शिवनेरी रॉयल संघाला म्हणजे कमी धावांमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न करू. आणि आमचं म्हणजे सचिन सरांना थांबवण्यात आम्ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे. म्हणजे सर्वाधिक सचिन सरांवर नजर असणार आहे. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत या मॅच साठी. सर, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचं बॉलिंगच घ्यायचं ठरलं होतं, परंतु स्टील ठीक आहे. आता सध्या पिच वगैरे एकदम मस्तपैकी उन्हाने कडक झालेलं आहे आणि बॅटिंग बऱ्यापैकी 70-80 रन्स वगैरे होत आहे. फक्त सकाळपासून बऱ्यापैकी मॅचेस चेस होत आहेत. पण जर स्कोर अजून चांगला केला तर चेस करणं थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळं माझ्या विरुद्ध त्यांनी स्ट्रॅटेजी काय केली मला ऑलरेडी माहिती पडली. आणि कारण ते काऊ कॉर्नरला एखादा खेळाडू उभा करणार बाहेर. हसतो बघा कॅप्टन तो, तर मी त्याच्या डोक्यावरून 6 मारेल. सर, आज संपूर्ण कुटुंबीय आलेले आहेत. आई बाबा देखील आज आलेले आहेत. आज त्यांच्या स्वागतासाठी एक मोठी इनिंग आम्हाला पाहायला मिळणार. आता मी 100% देण्याचा प्रयत्न करेल, पण समोरच्या गोलंदाजीने जर चांगली गोलंदाजी केली तर म्हणजे त्यांना मी खरंच एक जो विकेट घेईल त्याला 1000 रुपये कॅश असेल. पारितोषिक देखील आहे. पहिल्यांदा आपण पाहतो की स्वतःची विकेट जर घेईल त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत. सो लेडीज अँड जेंटलमेन, न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. विजयदुर्ग लायन्स वन टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फॉर. जाऊया समालोचन कक्षामध्ये. चालू सामन्याचा दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी 2 धुरंधर आपल्यासोबत जोडले जातात. चंद्रकांत शेट्टी सर आणि त्यांच्याबरोबर नरेटिव्ह सर. व्हॉट यू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. देवगिरी ब्लास्टर्स आणि लोहगड सुपर जायंट्स. देवगिरीने बॅटिंग केली आणि लोहगड बॅटिंगसाठी आलेले आहेत. यावेळेला एक चांगला फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत. अश्विन एका बाजूला आहेत आणि अश्विनच्या जोडीला अतुल आणि अश्विन ही जोडी मैदानात, अश्विन कोमकर आणि अतुल क्षीरसागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि मीर अली यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय. विजयासाठी जर पाहिलं तर एकंदरीत धावांचं लक्ष 68 आहे. आणि जशी आजच्या दिवसात चर्चा केली 60 ते 70च्या दरम्यान धावसंख्या, ॲव्हरेज धावसंख्या राहते आणि तशीच धावसंख्या या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीर अली पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. सन्मान दिला या बॉलला. कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे 1 रन पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 धावांवरील धावसंख्या जाते. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर नरेसर खूप महत्वाचे असतील. या 2 ओव्हरमध्ये किती विकेट येणार, या 2 ओव्हरमध्ये किती धावा येणार, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत लोहगड सुपर जायंट्स या संघाला. कारण समोर जर पाहिलं तर देवगिरी ब्लास्टर या संघाने पहिली बॅटिंग करत असताना 67 धावा केल्या होत्या आणि आता 68चं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. अश्विन कुमकार यावेळेला आपण पाहू शकता बॉल अखूट टप्प्याचा होता, जास्त उसळी घेणारा होता. व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. शिंदे हायस्कूलचं हे ग्राउंड या मैदानात आल्यानंतर एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. आणि सचिन सरांची ही स्पर्धा अख्ख्या पुण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या स्पर्धेची. कारण विद्यार्थ्यांसाठी तर आहेच आहे, परंतु ऑल इंडिया लेवलचा हाफ देखील आहे. यावेळेला ऑप्टमच्या पुन्हा एकदा बाहेर बॉल, पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 वर जाताना पाहायला मिळेल. 67चा पाठलाग, 68 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या जर पाहिली तर 4 आहे. पॉवर प्लेला काही मोठी फटकेही गरजेचे आहेत. अश्विन, अतुल स्ट्राईकवर आहेत. यावेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, संधी नाही दिली आहे. डॉट बॉल येईल नरेसर. आणि सुरुवात गोलंदाजाकडून जरी काही स्वैर चेंडू आले आणि अश्विन यांना पण स्ट्राईकवर पाहतोय. मीर अली यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजन प्रहार प्रीमियर लीगचं.
यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिला हा बॉल सीमारेषेच्या दिशेने. 4-4-4 चौकार. निश्चित पहिलं षटक थोडस कठीण ठरत होतं, मात्र अश्विन कुमकरचा हा चौकार बरंच काही सांगून जाईल. अश्विन कुमकर खरं तर सातत्यानं तारणहार राहिलेला आहे. लोहगड सुपर जायंट्सचा सातत्यानं ही टीम अत्यंत दमदार प्रदर्शन करत आलेली आहे. आणि अश्विन कुमकर जे PSI आहेत, विशेष म्हणजे सचिन ढवळे सरांच्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत आणि आज सातत्यानं या स्पर्धेशी ते जोडले जात आहेत. तर बघा, धावफलकावरती 9 धावा असतील आणि षटक पहिलं सुरू आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. काही चेंडू खूप चांगले आले आणि त्यानंतर एक मोठा स्ट्रोक देखील अश्विन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावर आहेत. 68 धावांचा करायचा आहे पाठलाग. क्रिकेटच्या खेळात हेच करावं लागतं, एकाने बॅटिंग एकाने बॉलिंग आणि डाव बदलल्यानंतर भूमिका बदलणं. यावेळेला हळूवार पद्धतीने ऑन साईडला ढकललाय हा बॉल. स्ट्रोक नाही, केवळ बॉल ढकलण्याचाच प्रयत्न होता इकडे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती म्हणजे पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 10 धावा धावफलकावर लोहगड सुपर जायंट संघाच्या पाहायला मिळत आहेत. बिनबाद 10 धावा. मला वाटतं सुरुवात आता व्यवस्थित आहे. सुरुवात पहिल्या काही चेंडूंमध्ये थोडीशी खराब होती, मात्र षटक संपताना जी बाउंड्री आली अश्विन कुमकर साहेबांकडून, त्यामुळेच 10 धावा धावफलकावरती दिसत आहेत. विजयासाठी एकूण 53 धावांची मकरा 58 धावांची गरज आहे. 68 धावा एकूण हव्या होत्या. 5 षटकामध्ये 58 धावा, 11.60च्या सरासरीनं इथे धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. एक चांगली मॅच आहे, दोन्ही संघांसाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. लोहगड सुपर जायंट विरुद्ध देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. 67 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगिरी ब्लास्टर्सनं बनवल्या होत्या. या अगोदर देवगिरीने विजय संपादन केलेला, तर लोहगड संघासमोर हे आव्हान मोठं असणार. अजित जगताप ऑन दी मार्क. सकाळच्या सत्रातील की फॅक्टर राहिले होते अजित. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याला स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळलाय, पाठवला बॉलला सीमारेषेच्या पार. चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू अश्विन कुमकर साहेबांसाठी टाकणं म्हणजे प्रत्यक्षात मरण ओढून घेणे, आणि तेच झालं इथे. पॉवर प्ले सुरू आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. अशा परिस्थितीमध्ये स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक नाहीये, असं असताना आखूड टप्प्याचा चेंडू डावेष्टीवरती टाकणं हे निश्चित मोठ्या फटक्याला निमंत्रण देणार आहे. आणि अश्विन कुमकर सर समोर असेल तर असे चेंडू टाकणं हे कधीही चौकार षटकारांसाठी मेजवानी ठरतं. 14 धावा धावफलकावर अश्विन कुमकर. अजित, यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल पहिलंच मन बनवलं होतं, ऑन साईडला खेळायचा आहे. जास्त बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेतच नाही आले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 14 वर धावसंख्या थांबली आहे. कोणत्याही फलंदाजाला बघतो आपण की अगोदर तो थोडासा अंदाज करतो की पुढचा बॉल कसा येईल आणि त्यानुसारच बऱ्यापैकी मुवमेंट असते. चेंडूच्या पाहून टेम्परामेंट वापरणं हे खूप कमी वेळा बघायला मिळतं. यावेळेला समोर उडवला बॉल. मिड ऑन का या ठिकाणी मिड ऑफ क्लिअर करण्याचा इरादा होता, कॅच पकडण्याचाही प्रयत्न झाला, कॅच नाही झाली. 2 धावा मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 68चा पाठलाग करायचा आहे आणि या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आतापर्यंत धावसंख्या 16 झाली आहे. धावा सुरू आहेत, सरासरीच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न दिसतोय अश्विन कुमकर साहेबांचा. इनसाइड आउट फटका होता, क्षेत्ररक्षक देखील समोर होता. चेंडू कॅच पकडण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र सूर मारल्यानंतर चेंडूच्या लेन पर्यंत पोहोचता आला नाही. 2 धावा 16. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही झालाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती अतुल क्षीरसागर स्ट्राईक एंडला येणार आहे. आतापर्यंत अतुल क्षीरसागरला बघितलं आपण तर 1 चेंडू खेळलाय, 1 धाव त्याने काढलेली आहे. आणि अश्विन कुमकर मात्र 9 चेंडूमध्ये 13 धावा आहेत. तर इथे ड्राईव्ह सीट वरती कोण आहे, क्लीनर सीट वरती कोण आहे हे स्पष्ट आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की कधी बऱ्याच वेळा क्लीनरच पुढे जाऊन ड्रायव्हर होतो. अतुल क्षीरसागर ऑन स्ट्राईक. 17 धावा धावफलकावर आहेत. 68चा करायचा आहे पाठलाग. अतुल, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंच मात्र आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. अवंतरच्या स्वरूपातील धाव येईल. 18 धावा धावफलकावर. बराच बाहेर होता हा बॉल. खरं तर बॅट्समन रिशू दी बॉल हा नियम आल्यानंतर पंचांचं काम जास्त कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. वाईट दिला तर गोलंदाज नाराज होतो,
नाही दिला तर फलंदाज नाराज होतो. आणि खरं तर इथं इंटेन्स ऑफ अंपायरला वाटलं काय ते महत्वाचं आहे. त्यामुळं इथे कुठली रेषा महत्वाची ठरत नाही. 18 धावा. अतुल क्षीरसागर आणि अश्विन कुमकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लोहगड सुपर जायंट्स या टीमसाठी देवगिरी ब्लास्टरच्या विरुद्ध सकाळच्या सत्रातील आम्हाला सामना आठवतोय. कमी धावसंख्येत आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली असताना देखील मात्र देवगिरी संघाने मात्र जे कमबॅक केलं होतं ते लाजबाब होतं. परंतु या मॅच मध्ये आव्हानं वेगळी आहेत. अकुटप्पाचा बॉल त्याला जर पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. एक जबरदस्त स्ट्रोक. 6-6-6 षटकार. अश्विन कुमकर साठी मोठी मेजवानी असते स्क्वेअर लेगला. डाव्या अष्टीवर दिलेला चेंडू अश्विन कुमकर सोडत नाही. आणि तुम्ही बघताय की अगोदरचा एक चौकार त्यानं तिथंच इथे अतुल मारला होता. यस, अतुल क्षीरसागरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आणि मला वाटतंय पॉवर प्ले होता, क्षेत्ररक्षक आतमध्ये होता, त्यामुळे तिथे हात खोलणं हे फलंदाजांसाठी अतिशय सोपं आहे. फायदा घेतला अतुल क्षीरसागरनं. 24 धावा धावफलकावर. अतुलचा अतुलनीय फटका. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॉलने गुंगारा दिला बॅटला. रिषेत नाही आले. बॉल डॉट येईल, परंतु साजेशी सुरुवात झाली आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 24 झाली आहे. विदाऊट लॉस लोहगड सुपर जायंट्स. 4 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या करायची आहे ती 44. म्हणजे प्रति षटकागणिक नरेश सर 11 धावांची आवश्यकता आहे. निश्चित ज्या वेगानं जायला पाहिजे तो वेग धारण केलेला आहे. सरासरीपेक्षा थोडंसं पुढे पॉवर प्ले मध्ये राहायला पाहिजे, तर आले 24 धावा आहेत. नरेश सर माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नरेश सर, देवगिरी आणि लोहगड यांच्याविषयी. निश्चित लोहगड सुपर जायंट, लोहगड हा किल्ला देखील स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला माहित असेल कल्याण किंवा कोकणातले काही भाग जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस घाट ओलांडून वरती आले त्यावेळेस त्याने लोहगड हा किल्ला जिंकून घेतला. आज हा किल्ला देखील स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. विशेष करून सागरी मार्गावरून देशावरची वाहतूक चालते, त्या वाहतुकीला कंट्रोल करण्यासाठी राजांना माहित होतं की हा किल्ला अत्यंत महत्वाचा आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस सुरतेची पहिली लूट केली शिवाजीराजांनी त्यावेळेस याच लोहगडावरती ती सगळी लूट आणून ठेवली होती. आणि इथे सुद्धा धावांची लयलूट करतायत ते लोहगड सुपर जायंटचे खेळाडू. आज आपण बघतोय लोहगड हा अत्यंत महत्वाचा किल्ला होता. आजही तुम्ही गेलात तर तिथे त्या किल्ल्याच्या प्रेमात पडतो आपण. उंच डोंगरावरती स्थित असलेला किल्ला आहे, अतिशय दुर्गम आहे आणि तेवढाच देखणा किल्ला आहे. लोहगड आणि देवगिरी यांच्यातील मॅच पाहायला मिळते. पहिली बॅटिंग करत असताना देवगिरी संघाने केलेल्या 67 धावा, 68 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. आणि ते पार करत असताना सलामीची जोडी मात्र या ठिकाणी बहरलेली आहे. अतुल क्षीरसागर आणि त्याचबरोबर अश्विन कुमकर ही जोडी चांगलीच बहरात आली आहे. 2 ओव्हर मात्र त्यांनी गोलंदाजांना दाद दिलेली नाही आहे. फक्त 1 प्लस पॉईंट असेल. पॉवर प्ले मध्ये कदाचित याच्यापेक्षा जास्त लयलूट करता आली असते, परंतु 24 ठीक आहे. मॅच अजूनही बनू शकते, दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. 4 ओव्हरला अजूनही 44 धावांची आवश्यकता प्रति षटकागणिक. 11च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहिला मिळत आहेत योगेश बहुरे गोलंदाजीसाठी येत आहेत. डावखुरा आताचे योगेश पहिल्या बॉलला लेंथ वरून कट केलं, कापलं आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलं. डॉट बॉल दबाव वाढवतील. 23 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तर स्ट्राईकवर अश्विन कुमकर. पुन्हा एकदा तेच मन बनवलं होतं. मिड विकेटला खेळायचं. बॉलची गती कमी होती. बॉल टप्पा पडला, वळला, गर्रकन गिरकी घेतली, यष्टीरक्षकांच्या हातात गेला डॉट बॉल. निश्चित अशा प्रकारे निर्धाव चेंडूंची जास्त गरज आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात झालेली आहे. 24 धावा, चांगली सुरुवात आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये अश्विन कुमकर, अतुल क्षीरसागर खेळतायत. एक डॉट बॉल टाकत तुम्ही जर रोखलं तर पुढे जाऊन तुम्हाला ब्रेक थ्रूज मिळण्याची शक्यता सुद्धा वाढते. यावेळेला मात्र 2 डॉट बॉल आले, त्याचा दबाव पाहायला मिळाला. हा बॉल, हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॅचही सुटली आहे. नुसती नाही सुटली आहे, धावा येत आहेत. 2 धावा देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहा, एक मोठी विकेट घेण्याची नामी संधी होती अश्विन कुमकर यांना, बाद करण्याची संधी, परंतु कॅचही सुटली. 2 धावाही आलेल्या आहेत, परंतु गोलंदाजी चांगली राहिली आहे. अजूनही 21 मध्ये 42. निश्चित एक चांगली संधी प्राप्त झाली होती. अश्विन कुमकर सारखा फलंदाज तुमच्या तावडीस सापडणं हा एक दुर्मिळ योगायोग असतो आणि मला वाटतंय कॅच सोडून दिलाय तर या सामन्यामध्ये खूप मोठा धोका पत्करलाय. आणि यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे.
तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. ही सुटलेला हा झेल, त्याचे पडसाद किती येणाऱ्या कालावधीमध्ये पडणार याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. हे षटक चांगलं राहिलंय कारण धावा केवळ 3 आलेल्या आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. 20 मध्ये 41 धावांची आवश्यकता. 2 बलाढ्य संघ बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. देवगिरी विरुद्ध लोहगड. यावेळेला देखील टायमिंग नाही करू शकले. शॉर्ट स्क्वेअर लेगला फलंदाज क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. 28 वर धावसंख्या जाईल विदाऊट लॉस. 28 19 मध्ये 40. 6 विकेट नाही आल्यात. हा प्लस पॉईंट लोहगडचा आहे परंतु धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलंय. हा प्लस पॉईंट जर पाहिलं तर देवगिरीचा सुद्धा आहे. 28 धावा धावफलकावर. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत, बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार येतोय. नरेश सर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली विदाऊट लॉस 32. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 36 धावांची आवश्यकता अजूनही आहे. म्हणजे 18 मध्ये 32 झालेत, 18 मध्ये 36 पाहिजेत. 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत परंतु रिक्वायर रन रेट वाढलाय कारण अश्विन खेळतात 14 मध्ये 20 वर आणि अतुल खेळतात 4 मध्ये 8 वर. जोडी सलामीची मैदानात आहे. बघूया इथे देवगिरी ब्लास्टर्स या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि तिसरं षटक त्यांच्यासाठी थोडस चांगलं ठरलेलं आहे. या षटकामध्ये केवळ 8 धावा आलेल्या आहेत. विशेष म्हणजे एक जीवदान सुद्धा प्राप्त झालेलं आहे. देवगिरी किल्ला हा देखील महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. दौलताबाद जवळ औरंगाबाद जवळ हा किल्ला आपल्याला बघायला मिळतो. सध्याचा छत्रपती संभाजीनगर. खर तर एक उंच टेकडीवरती हा किल्ला आहे. सभोवताली देखील भरपूर टेकड्या आहे. मात्र बांधकाम अतिशय अप्रतिम आहे. आजही किल्ला आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतो. विशेषतः भुयारी मार्गाने किल्ल्यावरती जाणं हा अत्यंत सुखद अनुभव असतो. मात्र हा किल्ला अनेक राजवट यादवकालीन महाराष्ट्राची राजधानी राहिलेला एक वैभवशाली परंपरा या किल्ल्याने अनुभवलेले, महाराष्ट्राचा वैभवशाली कालखंड या किल्ल्याने अनुभवलेला आहे. त्यानंतर सातत्यानं मोहम्मद तुघलक किंवा बहामणी साम्राज्याकडे गेला, त्यानंतर आदिलशहाकडे आला, त्यानंतर पुन्हा 1760 साली देवगिरी किल्ला मराठ्यांच्या अंमल देवगिरी किल्ल्यावरती सुरू झाला. इथे मात्र देवगिरीला मिळतं यश आणि लोहगड सुपर जायंट्सचा पहिला फलंदाज इथे बाद होईल अतुल क्षीरसागर. पहा ऋषी मोरे याच खेळाडूने सकाळच्या सत्रात सामन्याचं पारडं बदललं होतं. आताही दुपारच्या सत्रात बॉलिंगला आले. विकेट नव्हती जात. 3 विकेट मात्र 3 ओव्हर मात्र वाट पाहावी लागली विकेटसाठी आणि या ओव्हरला आले आणि आल्या आल्या विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. पहिला फलंदाज इथे बाद होऊन परततोय. चौथं षटक एव्हाना सुरू होतंय. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि अतुल क्षीरसागर होणारे बाद. ऋषिकेश मोरे आपण पाहिलं होतं दुसरा सामना, तिथेही ऋषिकेश मोरेनंच डावाला खिंडार पाडलं होतं आणि त्यानंतर जी कमबॅक केलेलो इथे आपण पाहिलं की देवगिरी ब्लास्टर्सनं परत एकदा ऋषिकेश मोरेवरच ही जबाबदारी. योगेश बहुरेचं मागचं षटक चांगलं राहिलं होतं. अजित जगताप आज थोडासा अपयशी ठरला. मात्र ऋषिकेश मोरे पुन्हा एकदा आपला फॉर्म दाखवतोय. आल्या आल्या विकेट काढली आणि यश मिळून दिलेलं आहे. त्या धाव फलकावरती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे आणि आपण बघतोय पुन्हा एकदा एक चांगला चेंडू ऋषिकेश मोरेचा. आज अक्षरशः आग ओकतोय, आगीचे लोळ टाकतोय फलंदाजामध्ये, भाजून काढतोय फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला आहे त्यांचा. याही वेळेला टप्पा लेंथवर किंवा लेंथच्या किंचितचा पाठीमागे ठेवला ऑप्टमच्या बाहेरून आणि त्यामुळे लेंथ बॉल खेळणं बॅट्समनला डिफिकल्ट असतं. एकतर फ्रंटला खेळायचं, बॅकफुटला खेळायचं, विवंचनेमध्ये फलंदाज असतो. पुन्हा एकदा लेंथवरच. पुन्हा निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी. ऋषिकेश मोरेची गोलंदाजी निश्चित अवघड आहे. फलंदाजाला अगदी तो समजू देत नाही की पुढचा चेंडू तो काय टाकणार आहे.
लगातार दुसऱ्या मॅच मध्ये या देवगिरीच्या टीमने गोलंदाजी करत असताना कमबॅक केलेला आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये आणि प्रतिस्पर्धी लोहगड संघ सुद्धा सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. फाईट होईल या मॅच मध्ये चांगली. 15 मध्ये 36. यस, परत एकदा असं म्हणतात की महाराष्ट्रात एक नेते आहेत की ते पुढची चाल काय खेळणार आहे कोणालाच माहित नसतं. तसं इथे मला वाटतं गोलंदाज आहे ऋषिकेश मोरे, त्याचा पुढचा चेंडू काय आहे हे कोणालाही समजत नाहीये. नाव विचारू नका, फक्त कोण आहे ते. महेश भारती आणि अश्विन कुमकर ही जोडी आहे. नाही, नाव सांगायची गरज नाहीये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे परत एक धावेमध्ये चेंडू. काय गोलंदाजी इथे. आणि आज टाकलेले आगीचे लोळ जळते निखारे इथे प्रतिस्पर्ध्यांना भाजून काढतायत. 2 फलंदाज बाद. ऋषिकेश मोरेला दुसरं यश. तर धावफलक तिथेच आहे, फ्रीज झालाय. धावफलक गोठवून टाकलाय 32 वरती ऋषिकेश मोरेनं. एक षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. आणि ऋषिकेश मोरेने केलेली लाजबाब बॉलिंग टीमला मॅच मध्ये घेऊन आलेली आहे, परंतु कमबॅक करू शकते टीम, हेही विसरून चालणार नाही. अश्विन कुमकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. इम्पॅक्टच्या रूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये दाखल होतं. ही एक चांगली संकल्पना आहे, परंतु मध्यंतरी आपण अनेक लेजेंड स्टारचं स्टेटमेंट ऐकलं होतं. सुनंदन लेनेलचं देखील स्टेटमेंट ऐकलं होतं. ते असं म्हणतात की इम्पॅक्ट प्लेअरमुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्व कमी होत आहे. काय सांगाल चंदू सर? नक्की, म्हणजे इम्पॅक्ट खेळामधील रंगता वाढवेल खरी, परंतु अष्टपैलू खेळाडूंचं महत्व कमी होतंय. या मताशी तुमच्या किंवा या इतर दिग्गजांच्या मी देखील त्याच बाजूने जाईल. परंतु क्रिकेट खेळामध्ये रंजकता वाढावी या करता नवनवीन संकल्पना पुढे येताना पाहायला मिळतात. त्यापैकी एक उडवला बॉल खोलवर टप्प्याचा होता, फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. 5 चेंडूंमध्ये धाव नव्हती आणि 6व्या चेंडूवरती षटकार ठोकून या सामन्याचं समीकरण बदलवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र ऋषिकेश मोरेनं 6 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा देवगिरी ब्लास्टर्सला सामन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी अजून 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा. मॅच ऑन आहे, मात्र इथे देवगिरी ब्लास्टर्सनं आपला थोडासा वर्चस्व प्रस्थापित केलेला आहे. यस, आणि आकाश साळुंके आल्याची ग्वाही दिली, मी आलोय, आणि पहिल्याच बॉलवर षटकार त्यांनी खेळलाय. आणि अश्विन कुमकर आणि आकाश अशाच प्रकारची जर कामगिरी होत राहिली तर 12-30चा विजय देखील दूर नाहीये. परंतु मॅच दोन्ही बाजूला अजूनही मी म्हणेल 50-50 मॅच आहे. मॅच देवगिरीच्या बाजूने सुद्धा आणि लोहगडच्या बाजूने सुद्धा आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये नरेश सर काय घडेल. प्रेक्षकांनी अशाच मॅच पाहिजेत, चोरशीच्या मॅचेस पाहायच्या आहेत आणि म्हणूनच आवर्जून प्रेक्षक मॅच पाहत असतात. आज tenniscricket.in ची कव्हर टीम देखील चांगलं काम करते आणि एक रंगतदार मॅच आपल्या भेटीला आली आहे. निश्चित आपण बघितलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा होत्या, त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा आलेल्या आहेत. योगेश भवरेच्या षटकामध्ये 8 आणि ऋषिकेश मोरेच्या षटकामध्ये 6. त्यामुळं काय झालंय की या 14 धावांमुळे देवगिरी ब्लास्टर्सनं सामन्यात शिरकाव केलेला आहे. पायचे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. अश्विन कुमकर संघनायक, विशेष म्हणजे सलामीच्या पहिल्या चेंडू पासून ठाण मांडू नये, त्याला आकाशची आता साथ मिळते. आकाशने पहिला चेंडू आकाशात फेकून दिलाय. नवीन षटकाची सुरुवात. हो, सुंदर चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता. निर्धाव चेंडू, खूप उशिराने चेंडू आला बॅट पर्यंत. धाव तिथेच आहे 38 2 गड्याच्या मोबदल्यात. काही स्ट्रोक जर पाहिलं तर नो डाऊट चांगले बॅटर आहेत, परंतु काही स्ट्रोक ते थोडेसे दूरवरून आणि फुटवर थोडंसं कमी आढळत आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे काही डॉट बॉल आलेत, परंतु क्षमता आहे त्यांच्यामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक गोष्ट आहे की इथे आपण पाहतो की आपण सकाळी चर्चा करतो, सिमेंट विकेट असेल किंवा मातीची ठोकलेली सारवलेली विकेट असेल, या विकेटवरती काय तर बॉल टप्पा पडल्यानंतर जोरात येतो. तसा तितका जोरात बॉल इथे येणार नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू धीम्या गतीने येणार आहे आणि त्याचाच फायदा गोलंदाज उठवतायत. इथे कनेक्ट केलाय, कनेक्शन चांगलंय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खराब क्षेत्ररक्षण. मिळत आहे 4 धावा. गरज होती धावांची आणि धावा आलेल्या आहेत. या 4 धावा खूप महत्वाच्या असणार आहेत, कारण अजूनही जर पाहिलं तर 9 बॉलमध्ये 26. मॅच ऑन आहे, दोघांकडे क्षमता आहे.
एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी अजित जगताप सकाळच्या सत्रातील जबरदस्त कामगिरी करणारा बॉलर, परंतु दुसऱ्या बाजूला 24 धावांवर बॅटिंग करणारे अश्विन कुमकार. हे 3 बॉल खूप निर्णायक नाही सर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट इथे पूल करतोय पॉवरफुल दुसरा लागोपाठचा चौकार. पहिले 2 बॉल होते अजित जगतापचे, पुढचे 2 बॉल होते अश्विन कुमकरचे. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी बॅटरच्या बाजूने जाणारा खेळ, कधी बॉलरच्या बाजूने जाणारा खेळ, परंतु तुम्हा आम्हाला सर्वांना आनंद देऊन जाणारा क्रिकेटचा खेळ. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण आनंद घेतोय. पहिले 2 बॉल विचार करत होते बॅटर, आता बॉल कसा येईल. डॉट बॉल आलाय, नक्कीच दबाव वाढला होता आणि तोच दबाव आता बॉलरवर शिफ्ट केलाय बॅटरने, कारण लगातारचे 2 चौकार त्यांनी या ठिकाणी खेळलेले आहेत. समीकरण मात्र बदलतंय. 8 मध्ये 22. नरेश सर, जर का या 2 बॉलवर मोठे फटके नाही येऊ दिले, बॉलिंग करणारी देवगिरी टीम कमबॅक करेल आणि जर का एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये मात्र शिरकाव चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी लोहगड सुद्धा करणार आहे. देवगिरी आणि लोहगड या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आहे. अश्विन कुमकर 2 लागोपाठचे चौकार खेचत पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणतोय. हो इथे पुन्हा निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी आहे, सातत्यानं कुरघोडी केली जाते, एकमेकांवरती डाव टाकले जातात, उधळून लावले जातात. यास 3 चेंडू डॉट आले आणि 2 मात्र त्याच्यावर धावा आलेल्या आहेत. त्यामुळे या दोघे आतापर्यंत सक्सेस झालेले आहेत, परंतु आता हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवर काय होणार. 7 मध्ये 22. एका बाजूला देवगड नक्कीच देवगिरी आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते लोहगड. देवगिरी यादवकालीन मराठी साम्राज्याची राजधानी. मोहम्मद बिन तुघलक यानं दौलताबाद असं नामकरण केलं. आजही काही प्रमाणात दौलताबाद, मात्र देवगिरी ही खरं तर महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेची ओळख आहे. आज बघायचंय देवगिरी ब्लास्टर्स इथे ही पकड ठेवणार की लोहगड देवगिरीचा आघाड उद्ध्वस्त करणार. 6 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अजित जगतापनं टाकलेले 6 चेंडूंपैकी 2 चौकार आलेत, मात्र 4 पूर्ण डॉट आहेत. कमालीचं षटक राहिलं अजित जगतापचं, निर्णायक षटक राहिलं. प्रयत्न करावे लागतील, अजूनही मॅच संपलेली नाहीये. डावखुरे आताचे बॅटर जे बॅटिंगसाठी आलेले आहेत. आकाश, ज्या आकाशने पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय, काही स्ट्रोक आले तर मजा येईल मॅच मध्ये. ऋषी मोरे ज्यांनी आज अप्रतिम कामगिरी केली, तेच मात्र शेवटच्या षटकासाठी येताना पाहायला मिळत आहेत. लक्ष थोडंसं मोठं झालंय, अशक्य नाहीये. बॅट फिरवावी लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील. आता हीच ती वेळ. मागचं षटक होतं ऋषिकेश मोरेचं. 5 चेंडू लागोपाठ डॉट टाकले होते त्यानं, आणि इथे आकाशच्या बॅटची कदाचित बाहेरची कड आहे की काय, अपील तर झालं होतं, मात्र पंचांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फलंदाज बाद आहे आणि तो झेलबाद आहे की धावबाद आहे. धावबाद आहे, यस. फलंदाज होतोय धावबाद. स्ट्राईक एंडला अश्विन कुमकर. 5 चेंडू मध्ये 22 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. देवगिरी ब्लास्टर्सनं मगाशी सामना जिंकला होता, तर लोहगड सुपर जायंट्स आजची एक अत्यंत महत्वाची लढत खेळत आहेत. स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ आहेत. 11 किल्ल्यांची नावं संपूर्ण संघांना दिलेली आहे. रायरेश्वर हा 12वा संघ आहे स्पर्धेचा, आणि बघायचं या 12 संघांमध्ये जबरदस्त लढाई आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेकडे अत्यंत बारकाईनं लक्ष देऊन आहेत. वाईट चेंडू आहे. भिवंडीतील अतिशय ज्येष्ठ आणि प्रतिभावान समालोचक सन्मान्य सिद्दीक बाबे सर, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ऑनलाईन आहेत सिद्दीक बाबे सर. प्रचंड क्रिकेटची आवड आणि गेली 30 ते 35 वर्ष क्रिकेटसाठी खूप दिलेलं आहे सिद्दीक बाबे सरांनी. आपलंही मनपूर्वक स्वागत. यश चंद्रकांत शेटे सरांच्या समालोचनाचं भरभरून कौतुक केलेलं आहे सिद्दीक बाबे सरांनी. जाऊया मैदानामध्ये. इथे आपण बघतोय धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे.
खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी होते, परंतु अश्विन कुमकर यांना मात्र प्रयत्न याही परिस्थितीमध्ये करावे लागतील. अशा प्रकारच्या मॅचेस त्यांनी अगोदर जिंकून दिल्या असतील, परंतु आज पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. नव्याने प्रयत्न करायचे, बॉलला मैदानाच्या बाहेर फेकायचा आहे. हो हो हो, पुढा चांगला चेंडू आहे. दिशा टप्प्यावरती या खेळाडूची अचूकता भयंकर आहे. त्याचाच परिणाम आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकले. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 2 बॉल निर्धाव टाकले त्याने. 2 विकेट सुद्धा काढलेले आहेत. इथे आपण बघतोय ज्या पद्धतीनं बॉलिंग विश्लेषण दिले जाते. ऋषिकेश मोरेचं ओव्हर्स 1.3, मेडन 0, रन 7 आणि विकेट 2. तर क्रिक हिरोज या वेबसाईटला आम्ही विनंती करतो की तिथे जो मेडन लिहिलाय तिथे डी असा शब्द यावा, जेणेकरून डॉट बॉल किती आहे प्रत्येक गोलंदाजाचे ते लक्षात येईल. इथे डावी यष्टी कोलमडून पडते, काठी काढलेली आहे उचलून आणि फलंदाज बाद होणार आहे. तर इकडे जर पाहिलं तर या मागील मॅच मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा अजित अश्विन कुमकर संघनायक लढत होता, शेवटपर्यंत लढत होता, मात्र ही लढत अपुरी पडलेली आहे. शर्थीचे प्रयत्न केले अश्विन कुमकरनं आज, मात्र अश्विन कुमकर बाद होऊन परततो. एकूण 23 चेंडूमध्ये 28 धावा, त्यामध्ये 5 चौकाराचा समावेश आहे. 121चा स्ट्राईक रेट राहिला अश्विन कुमकरचा आणि बाद होऊन परततो अश्विन निराश मनानं. पाहायचं शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहे आणि 21 धावा. या लढतीवरती मजबूत पकड बनवलेली आहे देवगिरी ब्लास्टर्सनं. हे साम्राज्य देवगिरी ब्लास्टर्स या मैदानामध्ये कायम राहणार आहे. तरी सर 2 ओव्हरला 24 याही मॅच मध्ये होते विदाऊट लॉस, परंतु जसं अजित आणि हा गोलंदाज ऋषी मागील मॅच मध्ये की फॅक्टर राहिले, तसे याही मॅच मध्ये की फॅक्टर राहिले आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये यांचा वाटा याही मॅच मध्ये राहिलाय. (1327 ते 1760) हा बराचसा काळ हा परकीय सल्तनतींच्या खाली अधिपत्याखाली होता हा किल्ला. दरम्यान पुन्हा एकदा दांडी गुल, दांडी 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 गुल. आणि एक जबरदस्त विजय या ठिकाणी सर पाहायला मिळतोय देवगिरी ब्लास्टर संघाचा लोहगडच्या विरुद्ध. आणि कौतुक करावं लागेल, गोलंदाज मॅचेस जिंकून देऊ शकतात. या टीमने आज एकाच दिवसात 2 वेळा दाखवलंय. ऋषिकेश मोरे 4 विकेट घेत आहेत. काय बॉलिंग केली आणि सामनावीराचा पुरस्कार ऋषिकेश तुमची वाट पाहतोय. या 2 षटकं, 7 धावा आणि 4 विकेट.